केजे केमिस्ट्री अकॅडमी आपण घेत आहोत सोल्युशन चॅप्टरमधील एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तुमचा रॉड्स लॉ. आता रॉड्स लॉ म्हणजे जो काय असतो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलॅटाईल कंपाऊंड हा इक्वल असतो वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन तसंच मी दुसरं जर घेतलं तर P2 इक्वल टू P1 नॉट नंतर x2 बरोबर P1 नॉट इंटू x2 म्हणजे मी दोन सोल्युशन घेतले एक P1 एक P2 हा काय आहे वेपर प्रेशर ऑफ एनी वोलॅटाईल कंपाऊंड हा इक्वल आहे कोणाच्या वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. तर 1 यांचा आहे म्हणून इथं 1 घेतला इथं 2 आहे म्हणून 2 घेतलं. ठीक आहे तुम्ही इथं x असं पण लिहू शकतो इथे पण लिहिलेलं आहे. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2 बरोबर. चला तर हे काय आहे तुमचं रोड्स लॉचं स्टेटमेंट आहे. आता अकॉर्डिंग टू डॉल्टन लॉचं म्हणणं काय आहे बघा. डॉल्टन लॉचं म्हणणं आहे जो प्रेशर असतो हा इक्वल असतो P1 प्लस P2च्या कोणाच्या अनुमानानुसार अकॉर्डिंग टू डॉल्टन लॉच्या म्हणण्यानुसार काय असतो प्रेशर असतो काय असतो इक्वल कोणाच्या P1 आणि P2च्या. तर आपल्याकडे व्हॅल्यू आहेत P1 आणि P2च्या पुट करा ॲज इट इज. P1 ची व्हॅल्यू काय आहे P1 नॉट इंटू x1 प्लस P2ची व्हॅल्यू काय आहे P2 नॉट इंटू x2 इक्वल टू. आता हा जो मोल फ्रॅक्शन असतो काय असतो मोल फ्रॅक्शन म्हणजेच x1 प्लस x2 हा इक्वल असतो 1च्या. मोल फ्रॅक्शन जो आहे x1 प्लस x2 हा इक्वल असतो कशाच्या 1च्या. तर मी याला जर x1 मध्ये कन्वर्ट केली तर x1 इज इक्वल टू 1 हा जो x2 आहे हा प्लस आहे त्या साईडला गेल्यावर काय होऊन जाईल मायनस 1 मायनस x2 काय होऊन जाईल 1 मायनस x2. ही व्हॅल्यू पुट करा इथं. तर काय करू x1च्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करा म्हणजे P1 नॉट ॲज इट इज x1च्या ठिकाणी 1 मायनस x2. तुमची इच्छा असेल तर तुम्ही x2 मध्ये पण कन्वर्ट करून लिहू शकता प्लस P2 नॉट इंटू x2. काय केलं आपण जिथे इथे x1 होता x1 मध्ये याला कन्वर्ट केलं तर x1ची व्हॅल्यू होती 1 मायनस x2. चला याला सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर काय येईल बघा मल्टिप्लाय करू याला काय होईल P1 नॉट याने याला मल्टिप्लाय केलं तर P1 नॉटच येईल मायनस. आता काय राहिला P1 नॉट इंटू काय राहिला x2 P1 नॉट इंटू x2 प्लस ॲज इट इज P2 नॉट इंटू x2 आता काय करू शकतो मी इक्वल टू P1 नॉट ॲज इट इज ठेवा इथून x2 कॉमन काढू शकतो काय काढू शकतो x2 मायनस काय कॉमन काढू x2 समजा मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं P1 नॉट प्लस P2 नॉट हे कशाचं फॉर्म्युला आहे प्रेशरचं. आता हे मायनस मायनस बरोबर कराल मायनस मायनस आणि इथं पण काय पाहिजे तुमचा मायनस पाहिजे तेव्हा हे काऊन जाईल बॅलन्स होईल बघा. किंवा याला असं पण लिहितात कसं P ॲज इट इज नंतर काय आहे तुमचा P1 नॉट. ठीक आहे आता हा प्लसमध्ये आहे जर या स्टेप नंतर हे जरी लिहिलं ही पण करेक्ट आहे तर हा प्लसमध्ये आहे तुम्ही याला पहिले लिहित आहे. ठीक आहे प्लस काय आहे P2 नॉट मायनस काय येईल P1 नॉट आणि काय कॉमन काढले x2 म्हणजेच हाच आहे तो तर पहिले याला लिहिलं म्हणजेच P2 नॉट नंतर P1 नॉट मल्टिप्लाय केलं तर सेमच येईल काही रॉंग नाही आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हेच काय आहे आपलं रोड्स लॉ आहे. हे काय आहे रोड्स लॉ म्हणजे रोड्स लॉ अकॉर्डिंग टू डॉल्टन लॉ P1 प्लस P2 काय आहे P1 प्लस P2 हा इक्वल असतो. ठीक आहे आणि त्यांचे फॉर्म्युले पुट केले आणि मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला तर हे काय आपला रोड्स लॉ आहे काय आहे